हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी सराव पेपर 34 पाहणार आहोत. याच्या अगोदरचे 33 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि या व्हिडिओमध्ये आपण जीकेवर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन 30 पाहणार आहोत. पण हे जे PYQ 30 आहेत ना, हे उच्च न्यायालयामध्ये विचारलेले नाहीत, पण इतर परीक्षांना विचारलेले आहेत. आणि उच्च न्यायालयाच्या परीक्षेत इतर परीक्षातले ज्या ज्या परीक्षांमधले प्रश्न विचारले जातात त्याच परीक्षांमधील हे प्रश्न मी घेत आहे. त्यामुळे डेफिनेटली याच्यातले प्रश्न तुम्हाला जशास तसे या परीक्षेमध्ये सुद्धा रिपीट होऊ शकतात. तर IMP असा व्हिडिओ आहे. 30 प्रश्न आपण पाहणार आहोत आणि शिपाई आणि लिपिक दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये पिऊनचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस फुल ज्या टेस्ट आहेत म्हणजे 30-30 प्रश्नाच्या त्या 70पेक्षा जास्त फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 100पेक्षा जास्त आहेत. सगळे मिळून तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि ज्या पद्धतीचे प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जातात तसेच प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला सरावासाठी फायदा होईल. तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी. पहिला प्रश्न आहे, तर या ठिकाणी पहा, भारतातील कोणत्या राज्याला वाघांचे राज्य असे म्हटले जाते? तर भारतामधील मध्य प्रदेश जे राज्य आहे ना त्यालाच आपण वाघांचे राज्य असं म्हणतो. आता मध्य प्रदेशला वाघांचं राज्य का म्हटलं जातं? कारण भारतातील सगळ्या राज्यांचा विचार केला तर सर्वात जास्त वाघ हे 2022च्या वाघांच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त वाघ हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांक कर्नाटकचा लागतो आणि तिसरा क्रमांक उत्तराखंडचा लागतो. आणि 2022च्या वाघांच्या जनगणनेनुसार मध्य प्रदेशमध्ये 785 वाघ आहेत. सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये व्याघ्र प्रकल्प कोणकोणते आहेत? कान्हा व्याघ्र प्रकल्प, बांधवगड व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प. आता पेंच हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्हीमध्ये आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्प, पन्ना व्याघ्र प्रकल्प आणि पन्ना या ठिकाणी हिऱ्याची खाण सुद्धा आहे, हे पण माहिती असू द्या. कर्नाटक राज्यामध्ये 563 वाघ आहेत. आणि जर तुम्ही उत्तराखंडाचा विचार केला तर उत्तराखंडामध्ये 560 वाघ आहेत. तर सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत, म्हणून मध्य प्रदेशला वाघांचे राज्य असं म्हटलं जातं. तर ते लक्षात ठेवा सर्वांनी. आता त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे पहा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? तर सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे किंवा आपल्या भारताचं ब्रीद वाक्य आहे ते मुंडक उपनिषद किंवा मुंडकोपनिषद यामधून घेतलेलं आहे. आणि आपली जी राजमुद्रा आहे त्याच्या खाली सत्यमेव जयते असं दिलेलं असतं. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे बरं का. कमीत कमी किती लाईक आले पाहिजे? तर 500 लाईक या व्हिडिओला सर्वांनी केले पाहिजे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे की भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय अवकाश संशोधन संस्था जी आहे ना आपली, तिचं मुख्यालय हे बंगळुरू किंवा बेंगलोर या ठिकाणी आहे. हिनं कर्नाटक या राज्याची राजधानी आहे पहा. त्याच्यानंतर यालाच आपण सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं म्हणतो. सिलिकॉन व्हॅली ऑफ महाराष्ट्र पुणे आहे आणि सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया ही कोणती आहे? तर बेंगलोर आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यालाच इलेक्ट्रॉनिक सिटी ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, उद्यान नगरी म्हणलं जातं. अशी वेगवेगळी नावं आहे त्याला, ते माहिती असू द्या सर्वांना. आता चौथा प्रश्न तुम्हाला दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे कोण असतात? भारताचे पंतप्रधान असतात. नीती आयोगाचं आधीचं नाव काय होतं माहिती आहे का? तर नियोजन आयोग होतं, पण आता नरेंद्र मोदी यांनी त्या योजना, पंचवार्षिक योजना बंद केली आणि नीती आयोगाची स्थापना केली. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. सध्या भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आहेत आणि तेच राज्यसभेचे सभापती सुद्धा आहेत. आणि CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती व्हायच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते, ते पण माहिती असू द्या. पुढे आता चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिलेली आहे? तर चलो दिल्ली ही जी घोषणा आहे ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे.
चित्तरंजन दास किंवा सी.आर. दास हे सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु होते. त्याच्यानंतर सुभाषचंद्र बोस हे स्वराज्य पक्षाकडून निवडणूक लढवून कलकत्त्याचे महापौर सुद्धा झाले होते. पुढे त्यांनी काँग्रेसचे 2 वेळा अध्यक्षपद भूषवलं. हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण महात्मा गांधीजींसोबत मतभेद झाल्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. पुढे आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं आणि तिथंच त्यांनी ती चलो दिल्ली ही प्रसिद्ध अशी घोषणा दिलेली आहे. त्याचबरोबर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे सुद्धा सुप्रसिद्ध घोषणा सुभाषचंद्र बोस यांचीच आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लेशियर म्हणतो कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब हिमनदी जी आहे ना ती सियाचीन आहे. सियाचीन हे त्याचं उत्तर आहे. आणि हिमनदी किंवा ग्लेशियर म्हणजे काय? तर वर्षानुवर्षे बर्फ साचून हे ग्लेशियर किंवा हिमनदी तयार होत असतं. गंगोत्री या हिमनदी म्हणजे गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम होतो. ते पण माहिती असू द्या. गंगोत्री, यमुनोत्री हे दोन्ही उत्तराखंड राज्यामध्ये आहेत. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे ना स्कर्वी हा आजार होतो आणि स्कर्वी झाल्यानंतर काय होतं? तर हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं. रातांधळपणा हा जो आजार आहे ना हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बेरीबेरी हा जो आजार आहे हा ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुडदूस हा जो आजार आहे हा ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पाय वाकडे होतात. आणि स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. आता बऱ्याच जणांना रणरांध आणि रातांधळेपणा याच्यातला फरक लक्षात येत नाही. तर रातांधळेपणा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आणि रणरांध हा अनुवंशिक आजार आहे. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळे आजार आहेत. 9वा प्रश्न आहे आता, भारतीय संविधानातील कलम 370 कशाशी संबंधित होते? तर भारतीय संविधानातील कलम 370 हे जम्मू आणि काश्मीर याच्याशी संबंधित होतं. 2019 मध्ये ते कलम हटवण्यात आलेलं आहे आणि जम्मू व काश्मीरला जो विशेष दर्जा प्राप्त झाला होता कलम 370 नुसार तो रद्द करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? आता महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे ना याच्याविषयी तर सगळ्यांना माहिती आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आता शेकरू म्हणजे मोठी खारच असते. साधारणपणे ती 3 फुटाची पण असू शकते आणि ही आपल्याला प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आढळते. अतिशय लाजाळू अशी असते पण ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर 20 फूट लांब सुद्धा उडी मारू शकते. तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे. महाराष्ट्राचं राज्य फूल कोणतं आहे? तर मोठा बोंडारा किंवा जारूळ असे किंवा तामण असे म्हणतात त्याला. महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? तर जे जे महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन किंवा राणी पाटोळी आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा हा सिल्वर पापलेट म्हणजे त्याला आपण रुपेली पापलेट किंवा चेंदेरी पापलेट असंही म्हणतो. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर तो आढळतो प्रामुख्याने. असं महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी आहे. महाराष्ट्राचं राज्य वृक्ष आंबा आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता 11वा प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या जी आहे ना ती 288 आहे पहा. आणि विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. लोकसभेची सदस्य संख्या 543 आहे आणि राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. ही विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडून दिले जातात आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार निवडून दिले जातात. असे एकूण 67 खासदार महाराष्ट्रातून संसदेमध्ये पाठवले जातात. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस असलेलं एकच ई बुक घ्यायचं असेल तर न्यायालय भरती ई बुक आहे. याच्यामधून लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस एकदम छान परिपूर्ण होतो. यामध्ये सुद्धा झालेले पेपर दिलेले आहेत. प्लस संपूर्ण सिलेबस ऑनलाईन स्वरूपात दिलेले आहे आणि सरावासाठी सुद्धा भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. लिपिक आणि शिपाई दोन्हीचा अभ्यासक्रम यामधनं कव्हर होतो. आणि लिपिकचं जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. यामध्ये झालेले क्लर्कचे झालेले सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस 90 प्रश्नाच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 12 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे?
तर क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे. राजस्थानचा 1 क्रमांक लागतो. 2 नंबरचं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठं राज्य मध्य प्रदेश आहे आणि 3 नंबरचं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठं राज्य हे महाराष्ट्र आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असा तो क्रम आहे. आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेश आहे आणि नंबर 2 आपल्या महाराष्ट्राचा लागतो. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? तर महाराष्ट्रामध्ये कुंभमेळानं नाशिक या ठिकाणी भरतो. आता याची डिटेल्समध्ये माहिती द्यायची झाली तर कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये नाशिक या ठिकाणी पंचवटीच्या तिथे रामकुंड आहे. त्या रामकुंडामध्ये वैष्णव पंथीयांचा कुंभमेळा होतो आणि जे नाशिकच्या जवळच त्र्यंबकेश्वर आहे त्या ठिकाणी कुशावर्ता कुंड आहे, तिथं शैव पंथीयांचा कुंभमेळा होतो. वैष्णव पंथी म्हणजे काय? जे विष्णूचे उपासक आहेत, त्याच्यामध्ये पंढरपूरचा विठ्ठल आला, बालाजी आला, असे विष्णूचे उपासक. आणि शैवपंथी म्हणजे काय? जे महादेवाचे उपासक आहेत ते. तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 ठिकाणी कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये होतो. उज्जैन हे मध्य प्रदेशमध्ये आहे. हरिद्वार कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये आहे आणि प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये. या 4ही ठिकाणी कुंभमेळा होत असतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण क्षेत्रफळाने कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण हे जायकवाडी आहे. आता सॉरी, हे जे जायकवाडी धरण आहे ना, हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी आहे. या धरणाच्या बॅकवॉटरला लागूनच ज्ञानेश्वर उद्यान सुद्धा आहे, संत ज्ञानेश्वर उद्यान. पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे, ते त्यांचं मूळ गाव आहे. इथं नाथषष्ठी होत असते पहा. त्याच्यानंतर जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे त्याला नाथसागर असं म्हटलं जातं आणि जायकवाडी धरण मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यात संपूर्ण मराठवाड्यात पाणी जातं जायकवाडी धरणातून. त्याच्यानंतर याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव आपेगाव हे सुद्धा पैठण तालुक्यातच आहे. आता हे जे राधानगरी धरण आहे ना, हे भोगावती नदीवर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे आणि कोयना नदीवर आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. उजनी धरण जरी सोलापूर जिल्ह्यात असलं तरी उजनी धरणारा पाणी मात्र पुणे जिल्ह्यातून येतं. पुणे जिल्ह्यात पाऊस झाला की उजनी धरण भरतं. महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाला लोकहितवादी असं म्हटलं जातं? तर महाराष्ट्रातील गोपाळ हरी देशमुख हे जे समाज सुधारक आहेत त्यांनाच लोकहितवादी असं म्हटलं जातं. त्यांनी भाऊ महाजन यांचं जे वर्तमानपत्र होतं त्यामध्ये लोकहितवादी या नावाने आपले लेख लिहिलेले आहेत. तर भाऊ महाजनचं ते वर्तमानपत्र कोणतं आहे त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा आवर्जून. त्याच्या पुढे आता तर लोकहितवादी आपण कोणाला म्हणतो? गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आहे. मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणास मानले जाते? तर मराठी वृत्तपत्रांचे जनक हे बाळशास्त्री जांभेकर यांना मानलं जातं. त्यांनी मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र दर्पण हे सुरू केलं आणि तेच म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हणतात. आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जो जन्मदिवस आहे 6 जानेवारी हा दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर भारतातील पहिलं वर्तमानपत्र हे बेंगॉल गॅझेट आहे, पण ते इंग्लिश भाषेमधलं आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक हे मराठा या वर्तमानपत्राचे पहिले संपादक होते. केशरी या वर्तमानपत्राची स्थापना लोकमान्य टिळकांनीच केली सुरुवात, पण त्याचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा यावरून वाद झाला. लोकमान्य टिळकांचं मत होतं आधी राजकीय सुधारणा व्हाव्यात आणि गोपाळ गणेश आगरकर यांचं मत होतं आधी सामाजिक सुधारणा व्हाव्यात. म्हणून गोपाळ गणेश आगरकर केशरीमधून बाहेर पडले आणि त्यांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि त्यामध्ये सामाजिक सुधारणाची ती माहिती देत होते. महात्मा ज्योतिबा फुलेंविषयी तर माहिती आहे सर्वांना. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 17 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली पुण्यामध्ये. तर भारतीय संविधान सभेचे पहिले अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा होते. आता त्यांनाच का केलं होतं? तर जेवढे सदस्य निवडून आले होते त्यामध्ये सर्वात जास्त वय हे सच्चिदानंद सिन्हा यांचं होतं, म्हणून ते पहिले अध्यक्ष होते. आणि आपलं काय म्हणायचं त्याला, कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनुसार 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी भारतीय संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं
आणि त्याचे पहिले अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते, यांनाच हंगामी अध्यक्ष सुद्धा म्हणतात. आणि मग नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे किंवा घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले. संविधान सभा आणि घटना समिती दोन्ही नावं एकच आहेत बरं, म्हणजे एकाच संस्थेचे ते वेगवेगळे नावं आहेत. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राचे याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि मसुदा समिती सर्वात महत्वाची की राज्यघटनेमध्ये जी काही माहिती दिली ना, तो मसुदा तयार करण्याचं काम या समितीनं केलं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात आपल्याला, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा उद्देशिका कोणी लिहिली, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला म्हणतात, तर महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हटलं जातं. आता मला ना कमेंट करून सांगा की इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. मँचेस्टर हे इंग्लंडमधील एक शहर आहे जिथे कापड उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झाला. मग महाराष्ट्रात इचलकरंजीमध्ये सुद्धा कापड उद्योग विकसित झाला, म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतात. आता 19 नंबरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे, तर महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पडतो. त्यामध्ये पंढरपूर, सांगोला तर अत्यंत दुष्काळी असा भाग आहे. तिथं डाळिंबाच्या बागांचा विकास झालेला आहे. का तर कमी पावसामध्ये त्याचं उत्पादन मिळतं. आणि काही काही गावं अशा आहेत की प्रत्येक घरामध्ये फॉर्च्युनर आहे, इतके श्रीमंत ते गाव झालेले आहे दुष्काळी असून सुद्धा, फक्त डाळिंबामुळे. आशियातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला, तर आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, लोणी प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. हे प्रवरानगर कुठे आहे, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर असं विचारलं की आशियातील किंवा भारतातील पहिला साखर कारखाना, सहकारी हा शब्द लिहिलेला नसेल, फक्त पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला, तर त्याचं उत्तर आहे श्रीरामपूर. हे श्रीरामपूर प्रवरानगरच्या जवळच आहे. हा खाजगी कारखाना होता आणि हा सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच आहे. म्हणजे पहिला साखर कारखाना कुठे स्थापन झाला, तर श्रीरामपूर. पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला, तर प्रवरानगर, लोणी प्रवरानगर. ठीक आहे, हे दोन्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत. आता त्याच्या पुढे अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST मध्ये हा संपूर्ण कोर्स तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस लिपिकचे झालेले पेपर दिलेले आहेत. आणि कोर्स आहे 500 रुपयाचा, पण त्यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि अजून क्लर्कची टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे हा कोर्स घेतला तर तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होतो लिपिक पदासाठीचा. खूप छान यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न आपण आता पाहणार आहोत. 21 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे पहा, मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ कोठे लिहिला, तर मुकुंदराज यांनाच आपण आद्यकवी असं सुद्धा म्हणतो. मराठी भाषेचे आद्यकवी कोण आहेत, तर मुकुंदराज. कारण काव्यात्मक स्वरूपात लिहिलेला पहिला ग्रंथ, मराठी भाषेतील काव्यात्मक स्वरूपात लिहिलेला पहिला ग्रंथ हा कोणता आहे, विवेक सिंधू आहे. आणि तो त्यांनी अंबाजोगाई या ठिकाणी लिहिलेला आहे. अंबाजोगाई किंवा आंबेजोगाई हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. याला अजून एक जुनं नाव आहे, पण ते कोणतं आहे ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं सांगतो, मराठी भाषेत काव्यात्मक स्वरूपात लिहिलेला पहिला ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू आहे. आणि गद्यात्मक स्वरूपामध्ये लिहिलेला जो पहिला ग्रंथ आहे तो लीळा चरित्र हा आहे. ठीक आहे. चला त्या चक्रधर स्वामी यांचं चरित्र त्यामध्ये दिलेलं आहे आणि माईन भट्ट यांनी तो लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या पुढे आता महानुभव पंथाचे संस्थापक आहेत बरं का चक्रधर स्वामी. महाराष्ट्रात पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो, तर महाराष्ट्रामध्ये पोलीस स्मृती दिन हा दरवर्षी 21 ऑक्टोबर या तारखेला पाळला जातो. आता बीड जिल्ह्यातील कंटालेश्वर मंदिर कोणत्या वास्तुशैलीचा नमुना आहे, तर बीड जिल्ह्यातील कंटालेश्वर मंदिर हा हेमाडपंथी या वास्तुशैलीचा नमुना आहे. आता हेमाडपंथी म्हणजे काय माहिती आहे का, तर देवगिरीचे जे यादव होते त्यांच्या कालावधीमध्ये हेमाडपंथी मंदिर शैलीचा विकास झाला.
हेमाड नावाचे त्यांचे सेनापती होते. त्यांच्या संकल्पनेतून ते मंदिर बांधण्यात आले म्हणून त्याला हेमाडपंथी म्हणतात. दक्षिण भारतामध्ये जे मंदिर आहेत ना ते द्रविड शैलीमध्ये बांधलेले आहेत आणि उत्तर भारतामध्ये जी मंदिरांची शैली आहे ती नागर किंवा वेसर बांधकाम शैली म्हणतात आणि या दोन्हींचं मिश्रण म्हणजे ही हेमाडपंथी मंदिरं आहेत. कारण महाराष्ट्र दोघांच्या मध्ये आहे ना, मग दोघांचं मिश्रण झालंच पाहिजे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी कितवे स्थान मानले जाते? तर बीड जिल्ह्यातील जे परळी वैजनाथ आहे ना ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे स्थान मानले जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण म्हणजे भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यातलं एक आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, ते 8वं आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ते 5वं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर जे की वेरूळच्या लेण्याच्या पायथ्याला आहे ते 12वं आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे एक ज्योतिर्लिंग आहे आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे एक ज्योतिर्लिंग आहे. या 5 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग असं आहे जिथं नद्यांचा उगम होतो. त्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. त्याच्या पुढे पहा ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये. त्याच्या पुढचा प्रश्न आता आहे 25 नंबरचा. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 मे या तारखेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. का तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आणि 1 मेलाच कामगार दिन सुद्धा असतो. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा गोदावरी आणि तापी नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करतात? तर याच्यामध्ये ना सातमाळा अजिंठा डोंगर रांगा ज्या आहेत ना त्या गोदावरी आणि तापी या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळ्या करतात. आता आपल्या सह्याद्री पर्वतापासून पूर्व दिशेला 3 महत्त्वाच्या रांगा निघालेल्या आहेत ज्याची महाराष्ट्र पठारावर आहेत. त्याच्यामध्ये सर्वात वर आहे सातमाळा अजिंठा, पण त्याच्या उत्तरेला तापी नदी आहे. मी तुम्हाला व्यवस्थित ते लिहूनच देतो. उत्तरेला तापी नदी, त्याच्या खाली सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. सातमाळा अजिंठा. थोडासा वेळ लागेल पण या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून देणार आहे. त्याच्या दक्षिणेला आहे गोदावरी नदी. त्याच्या दक्षिणेला येतात पहा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा. हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या दक्षिणेला येते भीमा नदी. भीमा नदीच्या दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगर रांगा. शंभू महादेव. आणि त्याच्या दक्षिणेला आहे कृष्णा नदी. ही डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवलं किंवा हे जे मी लिहून दिले ते तर इथं लक्षात ठेवा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे तापी आणि गोदावरी नदीची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे भीमा आणि गोदावरी नदीची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. आता ह्या ज्या सातमाळा डोंगर रांगा आहेत ना ह्या प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यातील जी वणी आहे, वणी येथील जे सप्तशृंगी अर्धपीठ आहे ते सातमाळा डोंगर रांगांमध्येच आहे. अजिंठा ह्या प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात. याच्यामध्ये अजिंठ्याच्या लेण्या आहेत, वेरूळच्या लेण्या आहेत. त्याच्यानंतर म्हैसमाळ हे जे मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे ते आहे. त्याच्या म्हणजे वेरूळच्या लेण्या अजिंठ्याच्या लेण्या. देवगिरीचा किल्ला सुद्धा अजिंठ्याच्या डोंगरामध्येच आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र ही जी डोंगर आहेत हे प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतात आणि बालाघाट हे धाराशिव आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये ज्या डोंगर रांगा आहेत त्या बालाघाट आहेत. शंभू महादेव डोंगर रांगा ह्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात आहेत, पुढे त्या कर्नाटकमध्ये जातात. समजले? चला, आणि शंभू महादेव डोंगर रांगांमध्ये ना महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे. महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम झालेला आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा त्या 5 नद्या आहेत. आता 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र पठारावरील सर्वात पूर्वेकडील डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या आहेत? तर महाराष्ट्र पठारावरील सर्वात पूर्वेकडील डोंगर रांगा भामरागड, चिरोली आणि गायकुरी आहेत. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात. दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात. तोरणमाळ डोंगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात आणि निर्मळ रांगा हे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये येतात. तर भामरागड आणि चिरोली ह्या महाराष्ट्र पठारावरील सर्वात पूर्वेकडील रांगा आहेत. 28 नंबरचा प्रश्न आहे पहा. कोकण किनारपट्टीच्या संदर्भात खलाटी म्हणजे काय? आता खलाटी आणि वलाटी ह्या 2 संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजेत पहा. मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. उत्तर आहे पश्चिमेकडील समुद्राला लागून असलेला सखल भाग.
म्हणजे कोकण किनारपट्टी कशी आहे की पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला सह्याद्री पर्वत आहे. मग आता हा जो सह्याद्री पर्वत आहे याला लागून असलेला जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे त्याला वलाटी म्हणतात. वलाटी म्हणजे वरचा भाग आणि समुद्राला लागून असलेला जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे त्याला खलाटी म्हणतात. खलाटी म्हणजे खालचा भाग. या खलाटीमध्येच तुम्हाला काय आपलं सुपारीच्या बागा पाहायला मिळतात, नारळाच्या बागा पाहायला भेटतात. समजले? तर समुद्र किनारपट्टीला लागून असलेला जो सखल भाग आहे त्याला खलाटी म्हणतात. खलाटी म्हणजे खालचा भाग आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याला लागून असलेला कोकणाचा जो भाग आहे त्याला वलाटी म्हणतात. वलाटी म्हणजे वरचा भाग. तर खलाटी आणि वलाटी ह्या दोन संकल्पना तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कास पठार हे भौगोलिकदृष्ट्या कोणत्या प्रकारच्या खडकाने बनलेलं आहे? तर महाराष्ट्रातील कास पठार हे भौगोलिकदृष्ट्या लॅटेराइट किंवा जांबा खडक याने बनलेलं आहे. आता हे कास पठार कुठं आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि फुलांसाठी प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रचंड छान अशी फुलं असतात या ठिकाणी आणि याला म्हणजे उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लावर्स आहे. तसं महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लावर्स कोणतं आहे? कास पठार आहे आणि याला जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित झालेलं आहे. चला त्याच्या पुढे आता 30वा प्रश्न आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे, तर कृष्णा नदीची महाराष्ट्राची लांबी किती किलोमीटर आहे? तर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी ही 282 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 282. कृष्णा नदी 3 राज्यातून वाहते, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, पण ती कर्नाटकमध्ये गेल्यावर भेटते. तुंगभद्रा ही सुद्धा कृष्णेची महत्त्वाची उपनदी आहे आणि कृष्णा नदी पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे. न्यायालय भरती ई बुक सुद्धा उपलब्ध आहे आणि लिपिक पदासाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.